नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी योगेश पवार. आज मी निघालो आहे शिवतर गलीला. आपल्या महाराष्ट्रात एकूण 8 गलीत समर्थांच्या गली आहेत. त्यापैकी एक शिवतर गली आहे. समर्थांचा बहुतांश मुक्काम व श्रीमंत दासबोधाचे लिखाण शिवतर गली येथे झाल्याने दासबोधाची जननी म्हणून शिवतर गली प्रसिद्ध आहे. समर्थांनी सांगितलेला व कल्याण स्वामींनी लिहिलेला 7,751 ओव्या, 200 समास आणि 20 दशके असलेला श्रीमंत दासबोध ग्रंथ या गलीतच रचला गेला. त्यामुळे समर्थांनी या गलीला सुंदर मठ हे नाव दिले होते. या गलीचे वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गिरीकंदरी सुंदर वन, सुंदर वाती जीवन, त्यामध्ये सुंदर भवन रघुनाथाची. 400 वर्षापूर्वी शिवतर गली आणि तिचा आजूबाजूचा सर्व परिसर जावळीच्या मोऱ्यांच्या वतन मोडकाचे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते. जावळीच्या घनदाट जंगल व भौगोलिक परिस्थितीमुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे 1648 मध्ये शिवरायांनी मोरेचा पराभव करून हा संपूर्ण परिसर स्वराज्यामध्ये सामील केला. यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी 1649 मध्ये या गलीत वास्तव्यासाठी आले.